ओके मित्रांनो, नमस्ते. कसे आहात सर्वजण? सर्वांना स्वामी समर्थ. माझा आवाज प्रॉपर येतो का बघा? सर्वांना प्रॉपर स्क्रीन दिसते का बघा? कधी कधी काय होतं, स्क्रीन दिसत नाही. सर्वांना नमस्ते. ओके. आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा, माझा परिचय मी तुम्हाला करून देतो. मी डॉक्टर राम चव्हाण, पुणे, महाराष्ट्र इथून आहे. प्रोफेशनल मी डॉक्टर आहे. त्याचबरोबर मी डॉक्टरकीमध्ये 13 ते 14 वर्ष झाले मी डॉक्टरकीमध्ये काम करत आहे आणि आत्ता 2018 पासून फॉरेक्स मार्केटमध्ये मी ॲज एक ट्रेनर आणि ट्रेडर हे दोन्ही पण मी काम करत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ही जुनी पीपीटी आहे. इथे 3,000 पेक्षा जास्त लोकांनी आत्ता पेड ट्रेनिंग घेतलेले आहे. तर आतापर्यंत 4,500 लोकांपर्यंत हा कालवा गेलेला आहे. तर आता आम्ही एक संकल्प केलेला आहे 6 महिन्यापूर्वी, की हे ट्रेनिंग पहिलं लोक 15,000, 10,000, 25,000 रुपये अशी फी असायची. पण आता एक स्वामी सेवा म्हणून आम्ही हे ट्रेनिंग पूर्णपणे महाराष्ट्रातल्या किंवा इंडियातल्या सर्व लोकांसाठी फ्री केले. बेसिक ट्रेनिंग फी फ्री असेल, ॲडव्हान्स ट्रेनिंग फ्री असेल, मास्टर ॲडव्हान्स ट्रेनिंग फ्री असेल, लाईव्ह ट्रेनिंग फ्री असेल. एक महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी, म्हणजे आयुष्यामध्ये जर आपल्याला करोड रुपये कमवायचे आहेत, एक चांगला प्रोफेशनल ट्रेनर बनायचं, तर सगळा रोडमॅप आपण तयार केलेला आहे आणि तुम्ही ह्या ट्रेनिंगमध्ये फ्री शिकू शकता. आणि तुमच्या ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मला तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, भरपूर सारे 4-5 पुरस्कार तुमच्या आशीर्वादामुळे मिळालेत. मित्रांनो, असंच आपल्याला पुढं सर्व लोकांना सोबत घेऊन जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एकच अट आहे, तुम्हाला जर फ्री शिकायचं असेल, बघा, तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर तुम्हाला 2 लोकांना मदत करावी लागेल. मदत म्हणजे काय? आपल्या बेसिक फॉरेक्स बेसिक ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये तुम्हाला लोकांना ॲड करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला हे बेसिक ट्रेनिंग, ॲडव्हान्स ट्रेनिंग सर्व गोष्टी तुम्हाला फ्री मिळणार आहेत. म्हणजे सांगायचे तात्पर्य काय? माझं कुठं ऑफिस नाही, मी कुठं लोकांना प्रमोशन नाही करत, पण लोकांनी माझं जे नॉलेज आहे, मी 2018 मध्ये हे ट्रेनिंग घेतलं. बेसिक ॲडव्हान्स सगळं हे फॉरेक्स ट्रेनिंगचं. मी दुबईला जाऊन 2018 मध्ये त्यावेळेला $1,000 भरून, त्यावेळेला समथिंग $83 $1 रुपयाची किंमत होती. तर तेव्हा $1,000 भरून मला टोटल तिथं राहून खाऊन सगळं 3 महिने मी तिथं राहिलो होतो. 3-4 लाख रुपये खर्च आला होता. त्यानंतर मी पेड ट्रेनिंग ठेवली. पेड म्हणजे फी देऊन ट्रेनिंग, 10-15 हजार रुपये फी. पण आता मित्रांनो, आपण आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी फ्री ट्रेनिंग ठेवले. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? लोकांना मदत करायची. बघा, बरेच लोक काय करतात, स्वतः शिकतात पण दुसऱ्याला शिकवत नाहीत. त्यामुळे तुम्हाला शिकत असतानाच मी काय नियम लावलाय, की तुम्हाला 2 लोकांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे. ज्यांना फॉरेक्स शिकायचं आहे, ज्यांना खरंच ट्रेडर बनायचं आहे, अशा लोकांना ऍड करायचे आणि तुम्ही सगळे हे फ्रीमध्ये सर्व तुम्ही घेऊ शकता. पण आजच्या ट्रेनिंगमध्ये बघा, हा यूट्यूबला पण व्हिडिओ अपलोड होईल. आजच्या ट्रेनिंगमध्ये आपण फॉरेक्स मार्केट काय आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये स्कॅम कसा होतो, इंडियन शेअर मार्केटला पण स्कॅम होतो. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला म्हणत नाही की फॉरेक्स करा किंवा करू नका. हे एक पैसा कमवण्याचं एक साधन आहे. ओके. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला करा, ट्रेडिंग करा पण म्हणून सजेशन करत नाही, करू नका पण म्हणून करत नाही. पण आपल्याला जर करिअर करायचं आहे, मोठे करोड रुपये कमवायचे आहेत किंवा चांगले आपले प्रोफेशनल लाईफ जगायचं आहे किंवा आपल्या फॅमिलीला चांगली लाईफ जगवायची आहे, तर आपल्याला ट्रेडिंग एक स्मार्ट वर्क आहे. बरेच लोक हार्डवर्क करतात, हे स्मार्ट वर्क आहे. एकदा स्किल तुम्हाला आली, बघा, कोणतीही लाईफमध्ये जर एकदा स्किल आली तर त्याचं लाईफमध्ये तुम्ही सोनं करू शकता. तसं एकदा स्किल तुम्हाला जमली, बेसिक ॲडव्हान्स हा डिग्री कोर्स आहे. जो जो फॉरेक्सचा जो मास्टर ॲडव्हान्स कोर्स आहे, हा डिग्री कोर्स आहे. तुम्ही जर एकदा शिकला तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुठे शिकायची गरज नाही किंवा ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला, तर फॉरेक्स मार्केटमध्ये स्कॅम कसा होतो, फ्रॉड कसा होतो, इंडियन मार्केटला पण कसा फ्रॉड होतो, हे जे एक छोटं मी एक तुम्हाला शिकवणार आहे. ह्याचं पूर्ण 1 तासाचं ट्रेनिंग आहे, पण ते ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाईल. म्हणजे ब्रोकर कसा असतो, ए बुक काय असतं, व्हाईट लेबल काय असतं, बी बुक काय असतो, डब्बा ब्रोकर काय असतो. आत्तापर्यंत मी 6 लोकांना ब्रोकर हाऊस घेऊन दिलेलं आहे दुबईतून. मी काय केलेलं आहे, हे सगळं मला काय माहिती आहे, तर ब्रोकर हाऊस मी लोकांना 6 लोकांना आत्तापर्यंत प्रमोशन केलेलं आहे किंवा घेऊन दिलेलं आहे. त्यामुळे त्यातलं सगळं खडा ना खडा मला माहीत आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, की ट्रेडिंग करायचं आहे. पण सुरुवातीला बघा, आपण बँकेत पैसे ठेवतो पण चांगल्या बँकेत ठेवतो. तसंच आपण ट्रेडिंग करत असताना लिगली ब्रोकरमध्ये पैसे आपण ठेवले पाहिजेत, लिगली ब्रोकर सोबत काम केलं पाहिजे. मग हा फ्रॉड कसा होतो, एक 5 मिनिटात तुम्हाला मी सांगतोय. लक्ष देऊन, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, भरपूर काही गोष्टी आहेत. आता बघा, मी ते दिलेलं आहे, फॉरेक्स मार्केट इंडियामध्ये लिगली आहे का नाही. लिगली असेल तर काय करू शकतो, अनलिगली असेल तर काय करू शकतो. मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा फॉरेक्स किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतं. त्यामुळे तुम्ही इंडियामध्ये करू शकताय. फक्त तुम्हाला काय पाहिजे, की लिगली ब्रोकर,
जो आपण विड्रॉल डिपॉझिट घेणारा लिगली ब्रोकर पाहिजे. जसं इंडियन स्टॉक मार्केटला पण फ्रॉड होतो, पण इंडियन स्टॉक मार्केट कोणाच्या अंडर काम करतं, तर सीबीआयच्या अंडर काम करतं. ओके, सीबीआयच्या अंडर. तसंच फॉरेक्स कोणाच्या अंडर काम करतं, तर IFSC इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटरच्या अंडर काम करतं, अमेरिकेच्या अंडर काम करतं. त्यामुळे तुम्हाला ह्यात काही भीती नाही, पोलीस केस होणार नाही. बरेच लोक म्हणतात पोलीस केस होते. मित्रांनो, पोलीस केस होत नाही, पण तुम्ही चुकीच्या ब्रोकरकडे गेला, चुकीच्या अनलिगली ब्रोकर सोबत काम केलं, तर मग तुमचं अकाउंट, जो बँकेचं अकाउंट आहे ते ब्लॉक होऊ शकतं. मग असे काही बरेचसे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, लिगली ब्रोकर सोबत कसं काम करायचं आहे बघा. आता ह्याला पहिली गोष्ट अशी आहे की लिगली ब्रोकर कसा ओळखायचा, लिगली ब्रोकर कसा काम करतो आणि अनलिगली ब्रोकर कसा काम करतो. बघा, एक सिंपल आहे. तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो. त्या वेबसाईटला जाऊन काय करायचं तुम्हाला, एकच मिनिट. तुम्हाला गुगलला जायचंय. तुम्हाला काय करायचंय, गुगलला जायचंय. गुगलवर गेल्यानंतर एक फॉरेन एक्सचेंजची वेबसाईट आहे. अमेरिकेच्या अंडर खाली ही वेबसाईट चालते. या वेबसाईटचं नाव आहे विकी एपेक्स. विकी एपेक्स. ह्या विकी एपेक्स ओपन करायचे तुम्हाला. बघा, परत एकदा स्क्रीन दिसते का बघा. विकी एपेक्स नावाची वेबसाईट ओपन करायचे आणि तिथं आपला जो ब्रोकर आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये आपण ज्या ब्रोकर सोबत काम करतो ते चेक करायचं. बघा, इथं आपण काय दिलेलं आहे, इंटर द ब्रोकर नेम. तर आपलं बघा, एक्सनेस नावाचा. तर बऱ्याच लोकांना एक्सनेस, एक एक्झाम्पल पकडू आपण, एक्सनेस नावाचा ब्रोकर घेऊ. बघा, आता एक्सनेस जर नाव टाकलं, तर हा रेग्युलेटेड ब्रोकर आहे, लिगली ब्रोकर आहे. आता इंडियामध्ये त्याने रजिस्ट्रेशन बंद केलेत, पण रेग्युलेटेड ब्रोकर आहे, लिगली ब्रोकर आहे. पण एक्सनेस नावानेच भरपूर सारे फ्रॉड ब्रोकर सुद्धा आहेत. हे काय करतात बघा. कसं आहे बघा, एक्झाम्पल पकडा. एखादी BMW गाडी आहे, एखादी BMW कंपनी, हे एक ब्रँड आहे. हे कधीच ॲडव्हर्टाईज करत नाही, कारण की ह्यांच्याकडे कस्टमरची गरज नाही आहे. ह्यांच्याकडे काही कस्टमरची गरज नाही, हे कधीच ॲड देत नाहीत. त्यामुळं लिगली ब्रोकर किंवा लिगली कंपनी, ज्या ब्रँड कंपनी आहेत, कधीच ॲड देत नाहीत ज्या कंपनीकडे क्लायंट बेस नाही आहे. आता बघा, काय काय कंपन्या काय करतात, ज्या लोकल कंपन्या आहेत, मारुती सुझुकी असेल, टाटा असेल, ह्या काय करतात, ॲड देतात. आमची गाडी नवीन आलेली आहे, ऑफर आहे, डिस्काउंट आहे. पण ज्या ब्रँड गाड्या आहेत कधीच डिस्काउंट देत नाहीत. ओके. त्यामुळे इथं सुद्धा फॉरेक्स किंवा इंडियन मार्केटला सुद्धा काय करतात, जे लिगली ब्रोकर, एक लिगली ब्रोकर असतो, एक ब्रँड असतो, आणि त्याच नावाने लोकल ब्रोकर काय करतात, नावं टाकतात. आता एक्सनेस आहे, आता एक्सनेस इक्विटी. नवीन लोकांना काय वाटतं, ज्या वेळेला एखादी फेसबुकला ॲड चालू आहे ब्रोकरची, एखाद्या वेळेला इंस्टाग्रामला ॲड चालू आहे, एखाद्या वेळेला गुगलला ॲड चालू आहे, तर नवीन लोकांना काय वाटतं, एक्सनेस नाव ऐकलेलं असतं आणि तो काय करतो, अकाउंट ओपन करण्यासाठी ह्या फ्रॉड ब्रोकरकडे अकाउंट ओपन करतो, अनलिगली ब्रोकरकडे अकाउंट ओपन करतो. आता नवीन लोकांना मला सांगा, हा एक्सनेस नाव आहे, तर काय करणार आहे, हा एक्सनेस तिथं जर ॲड चालू असेल, तर ह्या एक्सनेसचं कलर वेगळं आहे आणि थोडं नाव बघा. पहिलं ई आहे, ह्याचं कॅपिटल स्मॉल ई आहे, ह्याचं कॅपिटल ई आहे, तर सिम्बॉल पण कलर वेगळा आहे. तर नवीन माणसं फसतात येतं. त्यामुळे नवीन लोकांनी कधी पण बघा, तुम्ही गुगल मतलब गुगलवरून अकाउंट ओपन करू नका, फेसबुकवरून अकाउंट ओपन करू नका, इंस्टाग्रामवरून अकाउंट ओपन करू नका. जिथं आपण चांगला एखादा तुमचा माणूस आहे, तो खरंच चांगल्या ब्रोकर सोबत काम करतो, तिथं तुम्ही डायरेक्ट अकाउंट ओपन करू शकता. नाहीतर बरेच लोक काय करतात, ह्यांचे ॲड चालू असतात, तुम्हाला गिफ्ट भेटेल, तुम्हाला आयफोन भेटेल, एवढं एवढं डिपॉझिट करा, तुम्हाला दुबई ट्रिप भेटेल, तुम्हाला थायलंड ट्रिप भेटेल. बरेच लोक इंडियाचे लालच असतात आणि तिथे डिपॉझिट करतात आणि फसतात. विड्रॉल पण येत नाही, दुबई ट्रिप पण होत नाही, काहीच होत नाही. कारण काय, ह्यांच्याकडे क्लायंट बेस नसतो, ह्यांना पर्याय नसतो, ॲड दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यांना माहिती आहे इंडियातली लोक फसतात काहीतरी गाजर दिल्यानंतर. त्यामुळे प्रत्येक माणसाने ज्या वेळेला आपण ट्रेडिंगमध्ये करिअर करण्याचं बघतो, त्यावेळेला लिगली ब्रोकर बघा, लिगली ब्रोकर बघा. ओके, तरच तुम्ही पुढे जाणार आहे, नाही तर जाणार नाही. बरेच लोक फसलेत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बघा, लिगली ब्रोकर सोबत काम करायचं आहे. अशा ज्या खालच्या अनलिगली ब्रोकर सोबत काम करायचं, ते ओळखायचं कसं बघा. आता लिगली ब्रोकरचा डॅशबोर्ड कसा असतो बघा. लिगली ब्रोकरचा डॅशबोर्ड बघा, तुम्हाला स्क्रीन दिसते का बघा. लिगली ब्रोकरचा डॅशबोर्ड असा असतो. आता एक्सनेस नाव आहे, कुठून आहे रेग्युलेशन, याचं रजिस्ट्रेशन कुठं आहे, युनायटेड किंगडममधून ह्याचं रजिस्ट्रेशन आहे. किती वर्षाचा ब्रोकर आहे, 10 ते 15 वर्षाचा. इथं काय लिहिलेलं आहे, फुल लायसन्स दिलं आहे. इथं काय केलं, MT4, MT5 हे फुल लायसन्स आहेत. आणि ह्यांचा स्कोर किती आहे, 8.99. ओके, चांगला स्कोर आहे. पण तेच बघा, अनलिगली ब्रोकरचा स्कोर किती आहे,
दुसरंच नाव टाकून बघतो मी. आता बघा हा ब्रोकरचा आपण आता हा लिगली ब्रोकरचं बघितलं, हा अनलिगली ब्रोकरचं बघूया. हा इनलिगली ब्रोकरचं बघा, इथं नो लायसन्स आहे. इथंच तुम्हाला कळतं नो लायसन्स आहे. इथं वायरिंग काय दिले, लो स्कोर प्लीज द स्टे अवे, म्हणजे ह्या ब्रोकर सोबत काम करू नका, रिक्स आहे. तर त्याचा स्कोर बघा. त्यामुळे अशा अनलिगल ब्रोकर सोबत काम करू नका. आता आम्ही जे मी जे यूज करतोय तो जेटीसी नावाचा ब्रोकर आहे, गेल्या 6 वर्षापासून मी यूज करतोय. कारण का इथे डबल माझा एक कन्फर्मेशन घेतलं की माझा मित्र दुबईला त्यांच्या दुबईच्या ऑफिसला 6 वर्षापासून जॉब करतोय. त्यामुळे मी 6 वर्षापासून मी पहिल्यांदा अकाउंट ओपन केलं, त्यानंतर मग ती ओळख झाली आणि तो इंडियाचाच निघाला, साताऱ्याचा निघाला मला. त्यामुळं तो तिथं काम करतोय, त्यामुळे डबल कन्फर्मेशन झालं. आणि आतापर्यंत 6 वर्षामध्ये मला कधी काही प्रॉब्लेम नाही, विड्रॉल डिपॉझिट काही प्रॉब्लेम नाही, भरपूर सारे विड्रॉल डिपॉझिट आले. लिगली ब्रोकर आहे. आता लिगली ब्रोकर बघा, जीटीसी नावाने पण फ्रॉड ब्रोकर आहेत. आता जीटीसी हा एक चांगला ब्रोकर आहे. त्याच्या नावाने बरेच ब्रोकर काय करतात, त्या जीटीसीचं नावाचं नाव टाकतात, थोडं चेंज करतात, जीटीसी एम, जीटीसी मार्केट, जीटीसी एम टी डी आहे, असं वेगळं टाकतात. नवीन लोकांना वाटतं की हा जीटीसी लिगली ब्रोकर आहे. पण नाही मित्रांनो, त्यामुळे अशा फ्रॉड ब्रोकरपासून सावध राहा. आता बघा आपला जीटीसी बघा किती वर्षाचा लिगली ब्रोकर आहे, ओपन करतो मी. तर तुम्हाला इथं लक्षात येईल की आपण चांगल्या ब्रोकरसोबत काम केलं पाहिजे. आता बघा जीटीसी 15 ते 20 वर्षाचा, एक्सनेसपेक्षा 5-10 वर्षांनी मोठा आहे. आणि त्याचा स्कोर बघा 9.223 आहे. एक्सनेसचा तर 8.99 होता, ह्याचा तर चांगला आहे. म्हणजे लिगली ब्रोकर आहेत. आता इथं बघा ग्रेट ट्रान्झॅक्शन स्पीड सगळं चांगलं आहे. तुम्हाला लिगली ब्रोकरसोबत काम केलं पाहिजे आणि फुल लायसन्स आहे. आणि हा पण कुठून आहे, अमेरिकेतून रजिस्ट्रेशन आहे. 15 ते 20 वर्षाचा ब्रोकर आहे. आणि हा ब्रोकर तुम्हाला बोनस देत नाही. बघा जे लिगली ब्रोकर आहेत ते बोनस देत नाहीत, लिव्हरेज जास्त देत नाहीत. मित्रांनो, 1:500 वर पण तुम्हाला लिव्हरेज नको आहे. जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत ना, ते 1:100 यूज करतात. 1000 पण नाही, म्हणजे 500 1000 पण यूज करू नका मित्रांनो, तुमचं अकाउंट झिरो होईल. आणि जे बोनस देणारे ब्रोकर आहेत ना, बोनस देणारे ब्रोकर थोडा अवॉइड राहा मित्रांनो. बरेच लोक सांगतात की तुमचं $100 डिपॉझिट केलं तर अजून 100 तुम्हाला बोनस येईल, 100 लॉस झालं की अजून तुम्हाला 100 बॅकअप राहील. मित्रांनो बघा, आपण ज्यावेळेला बोनस 100 घेतो त्यावेळेला आपण आपलं जे $100 डिपॉझिट आहे त्या लेवलने ट्रेड करत नाही. आपण $200 आहेत म्हणून ट्रेड ट्रेड करतो आणि अकाउंट झिरो होतं. आणि हे जे बोनस देणारे लोक असतात ना, हे आपल्या खिशातून त्यांच्या खिशातून देत नाहीत, ते आपल्याला कसं लॉसमध्ये जाता येईल हे बघतात. बोनस देणारे ब्रोकर संध्याकाळी मार्जिन कमी करतात, रात्री स्पीड वाढतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठल्याही ॲडव्हर्टायझिंग ब्रोकरसोबत काम करू नका, बोनस देणाऱ्या ब्रोकरसोबत काम करू नका. म्हणजे माझे एक सजेशन आहे, तुम्हाला करायचं तर करू शकता, नो प्रॉब्लेम. बरेच लोक मला मेसेज येतात की बोनस दिलाय सर आणि आता विड्रॉल देत नाही. त्यामुळे भरपूर सारे असे एक्सपिरियन्स मला आले. त्यामुळे मला पाहिजे काय, मला कुठलं गिफ्ट नको आहे, मला कुठलं थायलंड ट्रिप नको आहे, दुबई ट्रिप नको आहे. माझे पैसे माझे सेफ पाहिजेत. मला प्रॉपर विड्रॉल पाहिजे, डिपॉझिट पाहिजेत. तरच त्या ब्रोकरसोबत मी काम करेन. त्यामुळे जीटीसी चांगला ब्रोकर आहे. मित्रांनो बघा, जर फॉरेक्समध्ये करिअर करायचं आहे, फॉरेक्समध्ये तुम्हाला मोठे पैसे कमवायचे आहेत, पण पहिला ब्रोकर चॉईस करा. म्हणून हा यूट्यूबला पण व्हिडिओ जाईल, म्हणजे लिगली ब्रोकरसोबत काम कसं करायचं, लिगली ब्रोकर कसा ओळखायचा, फ्रॉड ब्रोकर कसा ओळखायचा, हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल. आजचा हे ट्रेनिंग तुम्हाला कसं वाटलं, चांगलं वाटलं तर खाली ग्रेट टाईप करा चॅट कमेंटमध्ये. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी घेऊन येईन. आजचं ट्रेनिंग कसं वाटलं, समजलं का, काय फीडबॅक देऊ शकता. थँक्यू मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.